देव म्हणतो, जरी तुला हा खोटा ऑनलाईन संदेश वाटत असला तरीही या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस, असे आग्रहाने आवाहन मी करतो, कारण तो तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बाळा, स्वामी अशा काहींचा अंत करतील जो तुम्हाला इजा करू इच्छितात, तुम्हाला त्रास देऊ इच्छितात. कृपया या संदेशाला तुम्ही टाळू नका. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे की तुमच्यापैकी बरेच जण गोंधळ, तणाव आणि झोपेच्या समस्यांशी झुंजत आहेत. तुमचे जीवन सोपे करण्यासाठी मी येथे आलो आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्या चिंतेची जागा स्पष्टतेने घेतली जाईल. तुमचा गोंधळ समजूतदारपणाने आणि तुमच्या निद्रानाशाच्या रात्री शांततेने बदलतील. जर तू हे मोजून 5 मिनिटे ऐकले तर तुझी सर्वात मोठी इच्छा स्वामी आई, स्वामी माऊली स्वतः येऊन पूर्ण करेल आणि तुझ्या जीवनात त्याचा खूप मोठा परिणाम होईल. बाळा, देवाला सर्व काही शक्य आहे. तुला वाटतं की हे अशक्य आहे. तू देवावरती विश्वास ठेव. देवाला अशक्य असे काहीच नाही. बाळा, तुझ्या आयुष्यात आता ज्या काही योजना आहेत त्या फक्त मला माहीत आहेत. तुझी जी काही स्वप्ने आहेत ती मला माहीत आहेत की तुझी कार्य, तुझी स्वप्न माझ्या मनात सर्व मला माहीत आहे. बाळा, वेळ लागेल, सगळं काही आता तुझ्या मनासारखं होणार आहे. फक्त खचून जाऊ नकोस. आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. तर माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील संघर्ष, तुझ्या आयुष्यातील आजपर्यंत आलेली ज्या अडचणी, आजपर्यंतची तुझी लढाई तू जी करत आहेस, तुझ्या कुटुंबासाठी जी पण धडपड करत आहेस, तुझे प्रयत्न जे आहेत, आजपर्यंतचे तुझे कष्ट जे केले आहेस, दुःख भोगले आहेस, खूप काही सहन केले आहेस बाळा, ते सर्व आम्ही पाहिले आहे. पण आता तुझ्यावरती आमचे भरभरून आशीर्वाद आहेत. तुझ्यावरती आमचे प्रेम आहे. आता खूप मनासारखे सर्व काही होणार आहे. पण धीर धर. तू त्यासाठी तयार आहेस ना बाळा? आमच्यावरती तू विश्वास ठेव. काही गोष्टी तुझ्या मनासारख्या आता होत नसतील, पण काही दिवसानंतर त्या तुझ्या मनातील गोष्टी कधी आणि कशा पूर्ण झाल्या आहेत हे देखील तुला कळणार नाही. तेव्हा तूच आम्हाला येऊन सांगशील की स्वामी, अशक्य ते शक्य कसे झाले, कारण ते आम्हीच करतो बाळा. आमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही. तुला तेव्हा लक्षात येईल. फक्त तू धीर सोडू नकोस. अखंड नामस्मरण आमचे करत राहा. तुझ्या मुखामध्ये नामस्मरण आहे ही शक्ती तुला आम्ही दिली आहे, जी तुला सर्व संकटात, सर्व दुःखात, तुझ्या सर्व कार्यामध्ये तुला शक्ती देणार आहे. तेव्हा या नामस्मरणावरती तू विश्वास ठेव बाळा आणि एक एक पाऊल पुढे चालत राहा. आम्ही तुझ्या सोबत आहोत. तुझी प्रामाणिक प्रयत्न तू करत राहा. कधी खचून जाऊ नकोस, मागे वळून पाहू नकोस, कारण आम्ही मागे आहोत ना. हाच विश्वास तुझ्या प्रत्येक संकटात, तुझ्या प्रत्येक दुःखात, तुझ्या प्रत्येक कार्यात तुला साथ देणार आहे. बाळा, नेहमी आपल्या कामावरती तू एकनिष्ठ राहा, प्रामाणिक राहा. नेहमी आपल्या स्वामींना आपले मनापासून प्रार्थना करावी. स्वामींना मनापासून आर्त हाक मारावी आणि मनामध्ये एकच विश्वास ठेवायचा की अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय. स्वामींच्या शरण जो असतो तिथे आपल्याला आपल्या आयुष्यात कधीही काहीही कमी पडणार नाही.
हा भक्कम विश्वास ज्याच्या मनात असेल त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीही कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. फक्त आपला स्वामींवरती विश्वास असायला पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी आपल्या आयुष्यात खूप बिकट परिस्थिती येते, कधी कधी खूप मोठे संकट आपल्या समोर येऊन उभे राहतात. तेव्हा आपण घाबरतो, आपण खचून जातो आणि आपल्या मनात अनेक प्रश्न उभे असतात की आता मी काय करू, आता या संकटातून मी बाहेर कसा पडू, आणि आपण घाबरून जातो. पण तुमचा आपल्या स्वामींवरती विश्वास आहे ना? हाच विश्वास अढळ राहू द्या आणि तुम्ही कुठल्याही भयंकर संकटातून, भयंकर काळजीतून, दुःखातून कधी बाहेर पडाल आणि कधी बाहेर पडलात याची तुम्हाला जाणीव देखील होणार नाही. तुमच्यावरचे संकट कधी अलगद निघून जाईल, विरून जाईल, संपून जाईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला समजून येईल की माझ्या पाठीशी कुठली शक्ती उभी आहे, ज्याने मला वाचवले आहे. ती एकमेव शक्ती जी स्वामींची, त्यातून तुम्ही सही सलामत बाहेर पडला आहात. तेव्हा एवढे मोठे संकट बाजूला झाले त्याचे एकच उत्तर आपले स्वामी. कारण स्वामी आपल्याला आपल्या संकटात कधीही एकटे सोडत नाहीत. त्यांनी आपला हात आपल्याला संकटात एकटे सोडण्यासाठी पकडला आहे का? नाही. प्रत्येक वेळी ते आपल्या पाठीशी असतात. म्हणून हा स्वामींवरचा विश्वास आपण कधीही ढळू द्यायचा नाही. आपले स्वामींचे अखंड नामस्मरण करत राहा. कधी त्यामध्ये खंड पडू देऊ नका, कारण ही शक्ती आपल्याला सर्व संकटामध्ये आपल्या सोबत असणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय भक्त आहेस ना, हे मला माहीत आहे. मला तुझ्यावरती खूप विश्वास आहे, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आजचा संदेश तू शेवटपर्यंत बघ. येत्या 24 तासात तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा मी पूर्ण करणार आहे. बाळा, आपल्या आयुष्यात नेहमी तू सकारात्मक विचार कर आणि आपले कर्म चांगले ठेव. आपल्या आयुष्यात आपल्याला कशाचीही कमी भासणार नाही. बाळा, हा सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत शांतपणे तू ऐक. आता भाग्य तुझं बदलणार आहे. तुझ्या भयंकर चिंतेचा आज शेवट होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, चुकीच्या लोकांकडे आणि चुकीच्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. नेहमी चांगलेच लोकांचा आदर्श तू डोळ्यासमोर ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाल प्रामाणिकपणे करीत राहा. कारण कुठले चुकीचे केलेले काम कधीही आयुष्यात प्रगतीपथावर जाऊ शकत नाही आणि योग्य आणि चांगल्या प्रकारे केलेले काम आपल्याला त्या कामाची प्रगती झाल्या वाचून राहत नाही. हे लक्षात ठेवा. स्वामींना आपले सर्व काही दुःख, अडचणी, संकट हे सर्व काही समजतात. स्वामींना काहीच सांगण्याची गरज नाही. स्वामी सर्व पाहत आहेत. फक्त आपल्या स्वामींवरती प्रचंड विश्वास ठेवून त्या संकटांना सामोरे जायचे. त्या प्रत्येक दिवसाला सामोरे जाणे आणि आपले प्रामाणिक प्रयत्न करत राहणे हेच आपल्या हातामध्ये आहे. बाकी सर्व मी सांभाळून घेतो हाच विश्वास स्वामी भक्तांनो आपल्या स्वामींवरती आपण ठेवायला पाहिजे. सहमत असाल तर स्वामी राया टाईप करा. सुंदर आयुष्याबद्दल स्वामींचे नेहमी आभार माना. आपल्या हातून कळत नकळत काही चुका होतात, त्या चुकांबद्दल स्वामींकडे माफी मागा आणि अशक्यही शक्य करतील स्वामी, यावरती तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी तुमचा हात कधीच सोडत नाही. हीच मनापासून स्वामींना नेहमी प्रार्थना करा की स्वामी माझ्या पाठीशी तुम्ही कायम राहा. स्वामी जे देतात ते आपल्यासाठी योग्य आहे, ते कधीच आपल्यासाठी अयोग्य असे देत नाही. आपण हे ओळखायला हवे की काय योग्य आणि काय अयोग्य. ते स्वामी आपल्या आजूबाजूला खूप अशी लोक असतात जी आपल्याला प्रत्येक वेळी त्रास देतात, आपले मन दुखावतात, आपला अपमान करतात, आपले पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. पण स्वामी माऊली म्हणतात, अशा लोकांकडे तू लक्ष देऊ नकोस बाळा. तू तुझ्या ध्येयापासून दूर जाशील. तुम्ही नेहमी त्याच लोकांचा विचार करून स्वतःचे नुकसान करून घेत असता. अशा वेळी तुम्हाला गरज आहे की त्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तुमची जी काही स्वप्ने आहेत, जे काही तुमच्या कुटुंबाची स्वप्न आहेत त्याकडे लक्ष देण्याची तुम्हाला गरज आहे. त्यांचा विचार करत राहिला
तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मागे पडाल. नेहमी त्या नकारात्मक निगेटिव्ह विचाराने त्रासून जाताल तुम्ही, आणि तुम्ही जे ध्येय तुम्ही हाती घेतले आहे ते तुम्ही पूर्ण करण्यापासून दूर चालले जाल. म्हणून अशा लोकांकडे तुम्ही कधीच लक्ष देऊ नका. नेहमी सकारात्मक विचार करून, प्रामाणिक राहून, खंबीरपणे आपला मार्ग तुम्ही चालत राहा. मग आपल्या मार्गात कितीही अडचणी येऊ देत, कितीही काटे येऊ देत, प्रत्येक संकटांना सामोरे आपले स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. हे स्मरण ठेवूनच एक एक पाऊल आनंदाने, न घाबरता, न खचता, बिनधास्तपणे पुढे टाकत राहा. कारण स्वामी शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे. ब्रह्मांडाची शक्ती आपल्या पाठीशी असताना आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही. आपल्या मनातील जिद्द अशी ठेवा की आपली जीत, आणि स्वामींवरची भक्ती अशी ठेवायची की नशिबात असलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळाले पाहिजेत. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्या पदरात यायला पाहिजे. स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर जो चालेल त्याला समाधान, मन शांती लाभेल. त्याच्या आयुष्यामध्ये भरभराट आल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आपला पाहिजे तो स्वामींवरती विश्वास आणि स्वामींची भक्ती. त्यासाठी माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी देखील तुम्ही प्रेस करा. मी स्वामींचा सच्चा भक्त, लव यू गॉड असे टाईप करा आणि हा व्हिडिओ आपल्या आप्तजनांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.